मिश्र मार्शल आर्ट्स या खेळातील एका महिला खेळाडूने क्रीडा महासंघाच्या अध्यक्षावर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपानंतर निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी केंद्र व राज्य सरकारकडे महिला खेळाडूंच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस, रचनात्मक व परिणामकारक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणात माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी 18 जून 2025 रोजी दिलेल्या अंतरिम आदेशात पीडित खेळाडूचा जबाब नोंदवण्याचे आदेश दिले असून पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश दिले आहेत। न्यायालयाने संबंधित क्रीडा संस्थांच्या उदासीनतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्यांच्या भूमिका अत्यंत निष्क्रिय असल्याचेही नमूद केले आहे। या संदर्भात डॉक्टर गोऱ्हे यांनी माननीय मुख्यमंत्री व माननीय केंद्रीय क्रीडा मंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ना राष्ट्रीय क्रीडा महासंघाने ना भारतीय ऑलिम्पिक संघटनेने पीडित महिला खेळाडूला कोणतीही मानसिक, कायदेशीर अथवा संस्थात्मक मदत दिली आहे। अशा घटनांमुळे देशातील महिला खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून त्यांचा सन्मान व सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। यापूर्वीच्या मेरठ, मुरादाबाद, दिल्ली, आसाम, हरियाणा, तामिळनाडू येथील महिला खेळाडूंवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत न्यायालयाने वेळोवेळी दखल घेऊन आदेश दिले आहेत। यावरून सदर विषयाचे गांभीर्य लक्षात येते। डॉक्टर गोऱ्हे यांनी या निवेदनाद्वारे काही ठळक मागण्या मांडल्या आहेत। सर्वप्रथम, महाराष्ट्र व देशभरातील सर्व क्रीडा महासंघाचे स्वतंत्र ICC लेखापरीक्षण तातडीने करावे। महिला तक्रार निवारण कक्ष स्थापन करून त्याचे केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे नियंत्रण करावे। चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित पदाधिकाऱ्यांना निलंबित करून पीडितेच्या सुरक्षेची सर्व माहिती जाहीर करावी। तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सेल्फ स्पोर्ट धोरणाच्या धर्तीवर भारतात संरक्षण नीती लागू केली जावी। वर्कप्लेस सेक्शुअल हॅरेसमेंट कायद्यानुसार सर्व राज्यात विशेष परीक्षण व जनजागृती उपक्रम राबवले जावेत। खेळाडूंना तातडीने मदत मिळावी यासाठी 24 तास टोल फ्री हेल्पलाईन कार्यान्वित करून कायदेशीर सल्ला व समुपदेशन सेवा उपलब्ध करून द्यावी। त्याचप्रमाणे राष्ट्रीय क्रीडा संचालन विधेयक 2024 मध्ये महिला खेळाडूंच्या सुरक्षतेसंदर्भात स्वतंत्र आणि बंधनकारक तरतुदी समाविष्ट कराव्यात। तसेच माननीय मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे संबंधित राज्यातील धोरणाचे अभ्यास करून त्यातील प्रभावी बाबी महाराष्ट्रात लागू कराव्यात। राज्यात स्वतंत्र क्रीडा संचालन विधेयक तयार करून अभ्यास समितीच्या मदतीने व्यापक धोरण निश्चित करावे, असेही डॉक्टर नीलम गोऱ्हे यांची भूमिका आहे। महिला खेळाडूंच्या प्रतिष्ठेचे आणि सुरक्षेचे रक्षण करणे हे शासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे। कायद्यातील तरतुदी केवळ कागदापुरताच राहू नयेत, तर त्याच्या अंमलबजावणीस कठोरतेने हाताळले जावे, असे ठाम मत डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी यावेळी मांडले।